या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळतेय। पुण्यातनं 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, 2 आरोपींना अटक झाली आहे, आता पुढे काय? जे सुदर्शन घुले त्याबरोबर सुधीर सांगळे यांना रात्री उशिरा ताब्यात घेतल्यानंतर आता केज पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलं जाणार आहे। त्या ठिकाणी न्यायालयात देखील आज हजर केलं जाऊ शकतं। त्याचबरोबर जी घटनास्थळ आहे, ज्या घटनास्थळावरती हा गुन्हा घडलेला होता, तिथपर्यंत त्या पोलिसांना जी सीआयडी आहे, त्याचबरोबर इथलचं जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्यांना घटनास्थळ पंचनाम्यासाठी सुद्धा घेऊन गेलं जाऊ शकतं। त्याचबरोबर या 2 जे प्रमुख आरोपी आहेत यांनीच या हत्येच्या प्रकरणात कशा पद्धतीनं हे केलं होतं याच्या संदर्भात देखील आता सीआयडी तपास करते। पोलीस अधीक्षक यांनी जी माहिती दिली ती या 2ही आरोपीला आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि सीआयडी त्यांच्या तपासाच्या दृष्टिकोनातून जे बाकी ताब्यात घेऊन आता त्यांचा तपास करणार आहे। आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी जी सीआयडीची कोठडी आहे ते देखील मिळू शकते। त्यामुळं आता हे 2 जे आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी आहेत, मारेकऱ्यांमध्ये या प्रमुख आरोपीमध्ये 2घांची नावे आहेत, त्यांना ताब्यात घेतल्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कुठेतरी उकल होत आहे। आता एकच जो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे तो फरार आहे। त्या दृष्टिकोनातून देखील आता पथकं रवाना करण्यात आलेत। 9 पथकं हे राज्यभर फिरत आहेत, त्यामुळे त्याला देखील लवकरच अटक केली जाईल अशा पद्धतीने देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। 2 आरोपीला अटक केल्यानंतर आता त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल। सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। अजून 3रा आरोपी फरार आहे आणि तो देखील पोलिसांना लवकरच सापडेल अशी आशा आहे। पोलीस त्याच्या मागावरती आहेतच। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे 3 आरोपी फरार होते त्यापैकी 2 जणांना पोलिसांनी पुण्यातनं अटक केली आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे।